तुम्हा सर्वांना गुरुपौर्णिमेच्या खूप शुभेच्छा। वेलकम बॅक टू माय चॅनल। तर चला आज तुम्हाला आहे ना योगा जो आहे ना तो योगाचं सेशन तुम्हाला दाखवणार आहे। मी आहे ना 14 दिवसाचं जे आहे ना मी कम्युनिटीमध्ये टाकलं होतं। 14 दिवसाचं जे योगा सेशन फ्रीमध्ये आहे ना ते मी जॉईन केलं होतं, पण त्याचा मला बेनिफिट इतका चांगला झाला ना, कारण खूप छान वाटलं। म्हणजे जर एक 2-3 दिवस जर अंग वगैरे दुखलं, पण त्याचं जे रूटीन मला लागलं ना तर त्याने मला खरंच जे मला थोडासा ब्रीदिंग प्रॉब्लेम होत होता ना, म्हणजे थायरॉइडमुळे थोडासा श्वास घ्यायला पण जरा हे व्हायचं, त्रास व्हायचा, तर त्याच्यामुळे तो सुद्धा कव्हर व्हायला लागलेला आहे। शेवटी आपणच आपलं आयुष्य बदलायचं आहे, आपणच आपल्याला सांभाळून घ्यायचं आहे, आपणच आपलं हेल्थ आपली जपायची आहे। आणि याच्यासाठी आपल्याला कोण सांगायला येणार नाही आहे की तू हे कर किंवा ते कर किंवा हे करू नको किंवा ते करू नको, असं कोणीही घरातलं सांगणार नाही आहे। फक्त मान हलवायचं काम करतात, बाकी काहीच नाही। बस तुम्हाला फक्त एवढंच सांगायचं आहे की आपण आपलं आयुष्य बदललं पाहिजे आणि स्वतःला हेल्दी ठेवायचं आहे। कारण आता 30 नंतर 40 पर्यंत ज्या लेडीज आहेत ना त्यांना खूप असे प्रॉब्लेम होतात। मला स्वतःला सुद्धा थायरॉइडचा प्रॉब्लेम आहे, त्याच्यामुळे आता मी काय म्हटलं की योगा वगैरे चालू केला ना तर तो त्याच्यामध्ये कव्हर होणारच। तर हे आजचं सेशन आहे ना तर ते आपलं बॅक पोश्चर असतं ना, म्हणजे आपण जे आता काही स्त्रिया अशा वाकून चालतात किंवा मग असा बाक काढून चालतात ना, त्यासाठी ते पोश्चर सुधारण्यासाठी जे आहे ना तो हा जो आहे तो योगा आहे। तर आजचं सेशन म्हणजे आहे मी जॉईन केलेलं। तर त्याच्यासाठी तुम्ही बघा असं जे आहे करते ते एकदम स्ट्रेट अशी पाठ ठेवायची आहे, म्हणजे आपला जो पाठीचा कणा आहे तो स्ट्रेट राहतो आणि जे आपले थाईज आहेत ना, जे बॅक साईड आहे ना ती एकदम स्ट्रेट ठेवायची आहे आणि फक्त गुडघ्यापर्यंत आपल्याला जेवढं वाकायचं आहे तेवढं आपण वाकून घ्यायचं आहे आणि बॅलन्ससाठी हात आपण सरळ ठेवायचे आहेत। आणि नंतर दुसरी पोजेस आहे ती आहे की गुडघ्यावर आणि हातावर थांबायचं आहे आणि नंतर जे आहे ना ब्रीदिंग घ्यायचं आहे आणि जे पोट आतमध्ये घेऊन पाठीचा कणा हा सरळ ठेवून नाही का, मग नंतर मग आपल्याला ते उचलायचं आहे, जसं आपण डॉग पोजेस करतो त्या टाईपमध्ये। आणि नंतर मग तिसरी पोजेस जी आहे ती अशी आहे की याच्यामुळे सुद्धा आपलं जे पाठीचा जो कणा आहे ना तो चांगला राहतो आणि जे मानेच्या तिथला भाग आहे ना, जो शोल्डर आहे तिथे सुद्धा बाक येत नाही आणि खूप छान असं स्टेबल राहतं। याच्यामुळे आपलं बेली फॅट जे असतं ना, पोटाची टमी फॅट जे असतं ते पण कव्हर व्हायला खूप मदत होते। स्टार्टिंगला थोडासा प्रॉब्लेम होतो, 1-2-3 दिवस त्रास होतो, पण नंतर आपल्याला छान सवय लागून जाते आणि मला आता छान सवय लागली। मी जवळजवळ 14 दिवसाचं सेशन केल्यापासून आहे ना मी नंतर 15 मिनिटाचंच करते, पूर्ण 1 तास नाही करते। तर चला तुम्हाला हे जर आवडलं असेल ना तर मी नेक्स्ट टाईम सेशन पुन्हा एकदा टाकेल, तर मला तसं कमेंट करा। तर चला आजचं सेशन मी इथंच थांबवलं आहे आणि परत आता उद्याचं सेशन करणार आहे, पण मला कमेंट करा तुम्हाला जर दाखवायचं असेल तर। आणि आता आपल्या बॅक रुटीनला रेडी आहे। तर आता इथे चिवलं उठवते आहे आणि सकाळची वेळ आहे, जवळजवळ ती 9:30-9ला उठते। तर तिला उठवायचं म्हटलं तर खूपच 15-20 मिनटं तिथेच जातात आणि नंतर मग तिला काही दूध प्यायचं नव्हतं, तर मग तिला डाळिंब असे सोलून दिले। तसेही तिला फ्रूट वगैरे खूप आवडतात, त्याच्यामुळे एक फळ का होईना तिला दररोज द्यावंच लागतं आणि घ्यावंही लागतं। नंतर माझी आंघोळ करून पूजा वगैरे झाली छान अशी आणि नंतर अभिषेक वगैरेही घातला होता शंकराला। आपल्या लेडीजचं कसं असतं ना की सकाळपासून ते संध्याकाळी झोपेपर्यंत आपल्याला काही आरामच नसतो। शेवटी कसं आहे आपण ते सगळं मॅनेज करतो एक गृहिणी म्हणून, आणि मुलांकडं लक्ष देणं तर ही पहिली प्रायोरिटी असते आपली। जरी जॉब करत असलो तरी मुलांचं करून आपल्याला जावंच लागतं। तर इथं आता चिवलं आहे ना हे करते, जे चॉकोज आहे ना दूध चॉकोज ते देते, नाश्त्याला वगैरे असतं तिला। आणि चैतन्याला काय फक्त नाश्त्याला सकाळी आपला भात वगैरे परतून किंवा असं शिळी पोळी आपली असली का ती चुरमा वगैरे करून देत असते। तर तिचं सगळं आवरून वगैरे दिलं आणि नंतर मग हे बघा तिच्या अशा मस्करी आणि हे चेष्टा वगैरे चालू असते आणि त्यामुळं ना दिवस आणि रात्र आहे ना खरं मुलांमुळे खूप छान जातं। आपण कितीही म्हटलं ना की आपल्याला मुलांचा त्रास होतो किंवा मग असं की खूप त्रास देतात मुलं, कारण खूप तसं जरी म्हटलं तरी ते चुकीचं आहे म्हणायला, कारण आपला हा दिवस खरं मुलांमुळंच खरा पूर्ण छान जातो आणि घरातल्या कामांमुळं पण। तर तिला मोबाईल हवा होता म्हणून मग जरा मोबाईल दिला, कारण टीव्हीला रिचार्ज टाकलं नव्हतं। तर इथे ना माझं उठणं जवळजवळ सकाळी 5:30चं असतं। 5:30ला उठून 12 वाजेपर्यंत जरा धावपळच असते, खूपच अशी धावपळ असते म्हणा, कारण नंतर त्याच्या मागे चिवच्या मागे आणि चिवचे पप्पा पण 7:30 वाजता जातात। तर इथे ना गुरुपौर्णिमेचा त्यांचा उपवास असतो, गुरुवारचा असतो दत्ताचा, पण गुरुपौर्णिमेचाही धरला होता आणि छान असं त्यांना ना बटाट्याची भाजी आणि शेंगदाण्याची आमटी वगैरे करत असते। दर गुरुवारी तेच देत असते। इथे चिवचाही डबा भरत होते
आणि तिला पोळी आणि थोडीशी बटाट्याची भाजी आणि मेथीची भाजी दिली होती, मेथीची भाजी थोडीशी केली होती. आणि नंतर तिच्या बुकवर आहे ना टीचरांनी सांगितलं होतं की नंबरिंग करायचं, म्हणजे कसं असतं आता ते लहान आहेत ना, लहान जरी फर्स्टला असली तरी ती लहान आहे, त्याच्यामुळे असं एवढं असं समजत नाही मुलांना की इंग्लिशची बुक काढायची, मॅथची काढायची. तर त्यांनी कसं सोप्यात सोपं केलं आहे की जे बुक असतात ना, टेक्स्ट बुक किंवा नोटबुक, तर दोन्ही याच्यावर आहे ना नंबरिंग करायचं, इंग्लिशला 1 नंबर द्यायचा, मराठीला 2 नंबर द्यायचा, असे सिरीज वाईज त्यांनी मेसेज केला होता. तर तशी मी नंबरिंग वगैरे टाकून घेत बुक सापडायला ना खूप सोपे जातील अशा प्रकारे. तर मला ही आयडिया खूप आवडली टीचरांची. तर तुम्हाला जर आवडली असेल तर तुम्हीही अशा प्रकारे आपण स्वतःही करू शकता. असं टीचरांनी सांगायलाच हवं असं काही नाही. शेवटी आपल्या मुलांना जे कम्फर्टेबल वाटेल आणि जे सोयीस्कर होईल ना त्या गोष्टीने आपण चालायचं असतं. आणि तिची बॅग मात्र मला दररोज पॅक करावी लागते, कारण ती अजून लहान आहे. जरी फर्स्टला असले तरी एवढं समजत नाही का त्यांचं टाईम टेबल वगैरे, आजचं कधी आहे, वेनसडेचं कधी, थर्सडेचं कधी, काय आहे, तर ते सगळं घालावं लागतं. चला आता फक्त तिची शेंड्याच बांधायच्या होत्या. चिवचे तसे केस आहेत ना, मी मागच्या वेळेस आहे ना जवळजवळ आता वर्ष झालं पार्लरमध्ये कट केले होते, पण तिच्या केसाला काही वाढ होत नाही आहे. तर मी असा विचार केला की आता तिचे केस आहेत ना जरा घरातच थोडेसे कट करून घ्यावे. मी नेहमी कट घरातच करत असते, पण आता भावाचं लग्न होतं ना त्याच्यामुळे मी थोडेसे कट करून घेतले होते त्यांच्याकडून, पण काही वाढ वगैरे काही एवढी झाली नाही केसांची. तर तिच्या शेंड्या वगैरे बांधून वगैरे घेतल्या. आणि तिचं कसं असतं ना, गुंत वगैरे झालं तर ती हात लावून देत नाही, केस दुखतात म्हणते. तर तिला म्हणलं की मग तू माझे पण केस विंचर, म्हणजे मला कळून की तुझ्या वेदना काय आहेत त्या. तर तर इथे ना चिवच्या स्कूलमध्ये काय झालं, ॲक्टिव्हिटी असते दरवर्षी. तर ह्यावर्षी कराटे आणि डान्सची होती. तर तिला आहे ना कराटेमध्ये घ्यायचं होतं, तर घेतलं होतं तिला कराटेमध्ये. पण नंतर आहे ना डान्समध्ये टीचरांनी बहुतेक प्रॅक्टिस वगैरे घेतली असेल, तेव्हा चिव ही छान डान्स करते, त्याच्यामुळे त्यांना दिसलं की ही छान डान्स करते म्हणून. तर मग तिचं परत नाव वेगळ्या याच्यात सजेस्ट केलं डान्सच्या याच्यामध्ये. तर तिला ते आवडलं नाही, तिला कराटे शिकायचं होतं. पण स्कूलमध्ये एवढं प्रॉपर असं कराटे शिकवलं जात नाही असं मला वाटतं, कारण जसं आपण प्रॉपर क्लास वगैरे बाहेर लावतो ना, तर त्याचे टुर्नामेंट वगैरे असतात ना, त्या खूप छान असतात. तसं स्कूलमध्ये नाही घेतलं जात. तर आज गुरुपौर्णिमा म्हणून तिने माझ्या पाया पडली. मला म्हणली मम्मी तुझ्या पाया पडायचं आहे, कारण आज गुरुपौर्णिमा आहे आणि टीचरांना पण छान असं गिफ्ट द्यायचं आहे. काही कॅडबरीज द्यायचे, कारण गुलाब काही घेतला नव्हता त्यावेळेला, ऐन टाईम मला मिळाला नव्हता. आणि तिची एक छान सवय मला खूप आवडते की ती पहिल्यापासून स्वतःला खूप छान गुरु करते. शूज वगैरे घालणं किंवा मग ते झटकणं, पुसणं. नंतर तिला स्कूलमधून घेऊन येते ना डीमार्टला जायचं होतं, कारण ते घरातलं तेल संपलं होतं. आणि मोस्टली ना मी सूर्यफुलाचं तेल यूज करते आणि राईस ब्रानचं, ते पण खूप छान असतं. पण राईस ब्रानचं तेल आहे ना जे आहे ना ते याच्यासाठी जास्त असतं, तळणीसाठी खूप चांगलं असतं म्हणतात. तर मी यूज करते, तर मला खूप छान बेनिफिट आहेत त्याचे, कारण अजिबात वास वगैरे येत नाही. आणि त्या तेलाचा तुम्ही 4 दिवस जरी ते तळलेलं ठेवलं ना तरी त्याचा अजिबात वास येत नाही. तर इथं मी आले, पण इथं काही स्टॉकच नव्हता. 183 रुपयाला जे धाराचं तेल होतं, बरेचसे तेल असं महाग होतात, 208 रुपयाला, 138 रुपयाला. तर मी ना सगळ्यातल्या सगळ्यात स्वस्त तेल बघितलं, जे मला राईस ब्रानचं भेटलं. आणि एक याचं डीमार्टचं भेटलं, जे स्वतःचं प्रोडक्ट होतं, प्रीमिया म्हणून. तर ते राईस ब्रॅन ऑइल घेतलं, ते फक्त 127 रुपयालाच होतं. तर ते मी एक पिशवी घेतली आणि दुसरी एक पिशवी जे कोलम म्हणून होतं राईस ब्रॅनचं ते. आणि ते पण खूप छान चवीलं होतं, जरी स्वस्त असलं तरी आपण म्हणतो, पण चवीला छान असतं. राईस ब्रॅनचं कोणतंही ऑइल हे छानच असतं. आणि राईचं तेल मी काय अजून वापरलं नाही, जे ते घरामध्ये कुणाला आवडतच नाही त्याचा, कारण वास येतो असं म्हणतात. मी एकदा यूज केलं होतं की तो डीमार्टमधलं जास्त सामान काय मी यूज नाहीही करत, कारण बऱ्याचशा आपल्या प्राईजमध्ये खूप फरक पडतो. मी किराणा ही मार्केट यार्डवरनंच भरायचं आहे आणि आता तेलाचा डबा भरायचाच आहे. तर बघू उद्याच्याला जायचं आहे, तर तुमच्याशी ते पण शेअर करेन मी, मार्केट यार्डचं जे सामान आहे ते आणि ते केवढ्याला पडतं आहे ते. तर खूप फरक पडतो आपण म्हणतो, पण इथं GST वगैरे लावतात, तिथंही लावतात, पण बराचसा खूप असा फरक असतो मला असं वाटतं, म्हणजे प्राईजमध्ये पण. तर डीमार्टच्या प्राईजला म्हणजे जरा थोडीशी महागच असते, थोडंफार काही एखादी 2-10% काहीतरी 20% डिस्काउंट असतो. आणि तिथून आम्ही निघणार असतो. चिवचा आमच्या वरचा फ्रेंड भेटला आणि म्हणजे ते आमच्या भाडेकरीच आहेत, वरती राहतात त्या.
आणि त्यांची खूप छानशी गोड क्यूट मुलगी आणि तिला नाही का याच्यामध्ये बसवलं, जे आपलं ट्रॅव्हल ती बॅग असते ना त्याच्यामध्ये. लहान मुलांना घेऊन जर सामान वगैरे घ्यायला जायचं असेल, किराणा वगैरे घ्यायला जायचं असेल ना, तर खरंच आपल्या लेडीज लोकांना खूप प्रॉब्लेम येतो, कारण ते लहान असताना आपण त्याला घरात एकटं सुद्धा ठेवून जाऊ शकत नाही. चला जाता जाता तुम्हाला माझं एक छोटंसं टेरेस गार्डन दाखवते, जिथे एकही फूल आलेलं नाही गोकर्णाचं सोडलं तर, आणि ब्रह्मकमळाचं आताशी कळी आलेली आहे. तर जास्त माझ्याकडं प्लांट्स नाही आहेत, असे वायफटच आहेत एवढे. असे मला फ्लावरिंगचे प्लांट लावून घ्यायचे आहेत आणि त्याचे ना प्लांटर आहेत ना ते पण छान छान करायचे आहेत. तर मी पण गार्डनिंग करणार आहे आणि तुम्हालाही माहिती असेल तर तुम्ही मला त्याची माहिती द्या आणि मलाही मी जशी शिकल तशी तुम्हाला मी ते शेअर करत जाईन. आणि छान असं मला हिरवळ खूप आवडते म्हणून मी आजच शेअर केलं आहे तुमच्याशी. चला तुम्हाला गुरुपौर्णिमेच्या पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा. तर चला आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. बाय.